त्रिवेज मीडियामध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मी सोनाली पखाले. सूर्य मावळला पण लाखो घरांना पुरेल एवढा पिढ्यानपिढ्या प्रकाश देऊन गेला, असे म्हणजे महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज यांचा महापरिनिर्वाण दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोच्या संख्येने लोक चैत्यभूमीवर येत असतात आणि चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणारे लोक आज आपण थेट त्यांच्याकडून ऐकूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय प्रेरणा घेत असतात. त्रिवेज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 6 डिसेंबर आहे, तर वेगवेगळ्या निमित्ताने लोक इथे येत असतात. तर तुम्ही इथे मेडिकल व्हॅनच्या संदर्भात आलेले आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज 6 दिसंबर है, बाबा साहब अम्बेडकर का महापरिनिर्वाण है। इस अवसर पर पूरे देश भर से लाखों लोग इस दर्शन के लिए जमा होते हैं। हम लास्ट 5 ईयर से ये सहूलत दे रहे हैं। जो ये सहूलत जो है अबू हाशमी आज़मी समाजवादी पार्टी के अध्यक्ष और पूरे मुंबई भर से है। ये अबू हाशमी आज़मी सर, इस फैसिलिटी जो है हम सिर्फ यहीं पे ही नहीं देते हैं, जो पूरे मुंबई में जो गरीब लोग हैं, जो गरीब एरिया है, वो एरिया में हम जो है गरीब लोगों को जो है फ्री ऑफ कॉस्ट जो है मेडिसिन प्रोवाइड करते हैं। और हम जो है जैसे दूर दूर लोग जहाँ से लोग आ रहे हैं मुंबई भर से, यहाँ पे ट्रैवलिंग के दौरान छोटी मोटी बीमारी की वजह से सर्दी बुखार वगैरह है, उसके लिए हम जो है ये एरिया से सब फ्री ऑफ मेडिसिन प्रोवाइड करते हैं। और ये सहूलत जो है 5 साल से हम लोग जो है अबू हाशमी सर दे रहे हैं। समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र सचिव आपल्यासोबत आहे, तर गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक राज्यातून या ठिकाणी लोक येत आहेत आणि त्या लोकांना या मुंबई शहरातील वेगवेगळ्या संस्था, राजकीय पक्ष, संघटना विविध सुविधा पुरवत आहेत. आणि समाजवादी पार्टीच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी एक मेडिकल सुविधा पुरवण्याचं काम समाजवादी पार्टी मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू हाशमी आझमी हे पुरवत आहेत. आणि गेल्या 5 वर्षापासून या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जात आहेत. आणि केवळ इथेच नाही तर मुंबई शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यामध्ये ज्या थोडे छोटे मोठे जे आजार आहेत, तर मुफ्तमुळे ह्या व्हॅनच्या माध्यमातून त्यांना मेडिकल सुविधा पुरवली जाते. चैत्यभूमीवर अभिवादन करायसाठी खूप सगळे अनुयायी येत असतात, तर आपल्यासमोर तेच अनुयायी आलेले आहे, तर त्यांना विचारू आपण. माझं नाव निर्मला रवी देटे, मी कांजूरमार्ग इथे राहत आहे. आत्तापर्यंत मी कमीत कमी इथे 16-17 वर्ष येत आहे. तरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्ताने मी त्यांना कोटी अभिवादन करत आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम. आज आपल्यासोबत किशोर जाधव सर आहे, तर त्यांना आपण त्यांच्या स्टॉलबद्दल विचारूया. 6 डिसेंबरला गेल्या 25 वर्षापासून आम्ही स्टॉल लावतो आहे. प्रत्येक 6 डिसेंबरला येणारी जनता ही बाबासाहेबांच्या दर्शनाबरोबरच एक विचार आपल्यासोबत घेऊन जाते, म्हणजे ते बाबासाहेबांचं पुस्तक. ज्या भूमिका बाबासाहेबांनी जातीअंताच्या देशामध्ये मांडलेल्या आहे, ते परिवर्तनवादी पुस्तकं खरेदी करणं आणि मग मुंबईच्या या चैत्यभूमीवरनं आपल्या गावाकडे जाणं, असा दृष्टिकोन दलित आंबेडकरी चळवळीचा आणि आंबेडकरी जनतेचा नेहमी राहिलेला आहे. आणि म्हणून पुस्तकांच्या स्टॉलवर आज जी गर्दी दिसते सगळीकडे, ते अडाणी माणसं आहे. त्यांना ज्या म्हातारीला कळत नाही या पुस्तकात काय असेल, पण तिच्या नातवाला बाबासाहेब वाचायला देणं, बाबासाहेबांबद्दलच्या ज्ञानाची ही
उत्कटता असणं हे आजच्या दृष्टीनं, या चळवळीच्या दृष्टीनं जुन्या पिढीने, अडाणी पिढीने सुद्धा आज सांभाळून ठेवलेलं आहे. आणि म्हणून चैत्यभूमीचं महत्त्व आहे की आज या चैत्यभूमीवर येणारी प्रत्येक जनता ही पुस्तकाच्या स्टॉलला भेट देते, पुस्तकांच्या स्टॉलवर येते आणि एक तरी पुस्तक आपल्या घरी घेऊन जाते. हेच आज बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने मानवंदन आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण दिनची प्रेरणा कशा पद्धतीने घ्याल? बाबासाहेबांनी जो विचार पेरलेला आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा, तो विचार आज फार महत्त्वाचा आहे. या भारतात लोकशाहीमध्ये माणसाला बोलण्याचा हक्क दिलेला आहे, माणसाला वागण्याचा हक्क दिलेला आहे आणि माणसाला या देशात स्वतःचं जे स्वातंत्र्य दिलं आहे ते कसं उपभोगायचं हे जे बाबासाहेबांनी शिकवलं आहे ते आज ही जनता तंतोतंत पाळते. आणि म्हणून आज चैत्यभूमीवर येणारा, बाबासाहेबांना वंदन करणारा प्रत्येक माणूस हा विचाराने, एक बाबासाहेबांचा एक विचार घेऊन इथनं जातो आणि हीच आजच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही 40 वर्षापासून सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय आहात, तर सत्यशोधक चळवळीबद्दल तुम्हाला काय सांगू वाटेल? सत्यशोधक चळवळ या देशातल्या समता प्रस्थापित व्हावी यासाठी नेहमी काम करत आहे. जो फुल्यांचा वारसा आहे जातीअंताचा, जो बाबासाहेबांचा जातीअंताचा वारसा आहे, हा जातीअंताचा वारसा घेऊन या देशामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे दोन्ही या देशातल्या दलित कष्टकरी जनतेचे शत्रू आहे. हा विचार घेऊन आज जात वर्ग स्त्रियादाच्या अंताची भूमिका ही सत्यशोधक चळवळ मानते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी समाजाची निर्मिती व्हावी, ज्यात जातीअंताची क्रांती होईल, जी बाबासाहेबांना अपेक्षित होती. कारण अधुरी राहिलेली क्रांती बुद्धाच्या नंतरची ती बाबासाहेबांना पूर्ण करायचं स्वप्न होतं आणि ती क्रांती बाबासाहेबांच्या विचाराची पूर्ण व्हावी. म्हणून या देशातल्या क्रांतीचा नायक हा दलित कष्टकरी वर्गातलाच असला पाहिजे आणि तोच खऱ्या अर्थाने क्रांती करेल हे स्वप्न घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळ उभी. पुस्तकांची विक्री कशा प्रकारे चालू आहे? पुस्तकांची विक्री एकदम सुंदर पद्धतीने चाललेली आहे, व्यवस्थित विक्री होते. आज वाचन संस्कृती संपली असं अनेक लोक मोबाईल, टी व्ही, वेगवेगळी प्रसारमाध्यमं आल्यानंतर सांगत आहेत. पण आज जर चैत्यभूमीवर आणि दीक्षाभूमीवर जर कोणी गेलं तर निश्चितपणे त्यांना कळेल का या देशातल्या आंबेडकरी जनतेने, बाबासाहेबांच्या अनुयायांनी वाचन संस्कृती ही आजही टिकून ठेवलेली. लाखो रुपयाची पुस्तकं आज या स्टॉलवर विकली जातात. जवळपास कोटीमध्ये या सगळ्या 500 स्टॉल जवळपास इथे लागलेले पुस्तकांच्या, ह्या 500 स्टॉलमधून कोटी रुपयाची उलाढाल फक्त पुस्तकांची होती, इतर साहित्य सोडून. आणि हेच खरं भारतामध्ये कुठंही न दिसणारं चित्र, कोणत्याही मेळ्यामध्ये न दिसणारं, कोणत्याही धार्मिक ठिकाणी न दिसणारं चित्र, कोणत्याही साहित्य संस्कृतीच्या संमेलनात न दिसणारं चित्र हे फक्त चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरच बघायला मिळतं. आणि त्यामुळं आज चैत्यभूमीवरच्या पुस्तकांच्या स्टॉल आणि विक्री ज्या मोठ्या प्रमाणात होते ती इतिहासाच्या ग्रीनिज बुकात लिहिण्यासारखी गोष्ट आहे. धन्यवाद. आज आपल्यासोबत भारतीय युवा मोर्चाचे सर आपल्यासोबत आहे. सर, तुमचा परिचय? जय भीम. माझं नाव राकेश गायकवाड. मी भारतीय युवा मोर्चा या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आपल्याला इथे येऊन काय प्रेरणा मिळाली किंवा तुम्हाला इथे येऊन काय वाटतंय? 6 डिसेंबर रोजी दरवर्षीच मी या ठिकाणी येत असतो आणि आमचा या ठिकाणी बुक स्टॉल लागलेला असतो पुस्तकांचा. आणि बऱ्याच म्हणजे आमचे बाहेरच्या ठिकाणी आम्ही काही जागृती गीत सादर करत असतो सर्व विद्यार्थी मिळून. आणि भारतभरातून, देशभरातून, वेगवेगळ्या राज्यातून जे विद्यार्थी या ठिकाणी येतात, या शिवाजी पार्कला किंवा चैत्यभूमीला व्हिजिट करण्यासाठी येतात, त्यांना बाबासाहेबांचे विचार, महापुरुषांचे खरे विचार, त्यांचा खरा इतिहास हा त्यांना समजावून सांगण्याचा, त्या गीतांच्या माध्यमातून त्या समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या 40 वर्षामध्ये हयातीत त्यांनी काय काम केलेलं आहे, त्या कामाची जी पोचपावती आहे ते त्यांना सांगायचा मी प्रयत्न करतो. परंतु आज आपण बघतोय की हा जो लाखोंचा जनसमुदाय ज्या ठिकाणी येतो इकडे शिवाजी पार्कला किंवा चैत्यभूमीला, तर माझा एक छोटासा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की ज्या महामानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी वेचलेलं आहे, या समाजासाठी त्यांनी त्याचा उद्धार करण्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे,
तर ह्या समाजाला एक गोष्ट कळत नसेल का की ज्या महामानवाने आपलं संपूर्ण आयुष्य दिल्यानंतर आम्हाला हे आज सुखाचे दिवस मिळाले आहेत, तर काय यांच्यापैकी एक तरी माणूस असा आहे का की जो आपलं आयुष्य लावायला तयार आहे? या बहुजनांसाठी, या लोकांसाठी आपल्या आयुष्यातला 1 वर्ष लावायला तयार आहे का? 2 वर्ष लावायला तयार आहे का? मग आपण इथे येऊन प्रेरणा कोणाची घेत आहोत, कशाची घेत आहोत? म्हणजे ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य लावलं आणि तेव्हा आम्हाला हे सर्व सोन्याचे दिवस दिले आहेत असं आपण म्हणतो. त्यांनी संविधान दिलं, आम्हाला बुद्धिझम दिला, बऱ्याच गोष्टी आम्हाला दिल्या आहेत. परंतु काय आम्ही आमच्या आयुष्यातला थोडासा वेळ या समाजासाठी लावायला तयार होतो का? काय ही प्रेरणा घेऊन आम्ही इथून जातोय का? केवळ पुस्तकांचा भंडार आम्ही डोक्यावर नेतोय, परंतु काय ती विचारधारा किंवा जे बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं कार्य आहे ते कार्य समजून घेऊन त्या कार्यावर चालण्याची प्रेरणा कोणी इथून घेऊन जाते का? हा प्रश्न मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या लोकांना विचारू इच्छितो. ह्या यंग जनरेशनमध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंग जनरेशननी काय घेतलं पाहिजे आणि काय वाटतं तुम्हाला? बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्येच एक कोटेशन दिलं होतं की शिकलेल्या मुलांनी, शिकल्या वर्गाने डिग्री घेतल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर केवळ कारकुनाची नोकरी न करता समाजामध्ये जाऊन गलोगली फिरून समाजाचे समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. ही प्रेरणा म्हणजे ही अपेक्षा बाबासाहेबांना युवकांकडून होती. परंतु आजचा जो युवक आहे तो युवक फक्त आपली नोकरी, आपलं घर, आपली फॅमिली एवढ्यापुरताच तो मर्यादित झालेला आहे आणि त्याच्यामुळे समाजातल्या समस्या ज्या आहेत त्या समाजातल्या समस्या अतिशय उग्र होत चालल्या आहेत. समाजातल्या समस्या आणखी जास्त वाढत चालल्या आहेत. त्याचं कारण हे आहे की आजचा जो युवक आहे तो समाजातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, कानाडोळा करत आहे. मग त्याचं दुसरं कारण हे सुद्धा असू शकतं की त्याला कदाचित आयडिओलॉजी समजलेली नाही आहे, आंबेडकरिझम समजलेलं नाही आहे, आंबेडकराईट मुवमेंट त्याला समजलेलं नाही आहे किंवा खरी विचारधारा त्याच्यापर्यंत पोहोचू दिली नाही आहे. मग ही विचारधारा नेमकी कशी आहे, ती कुठे आहे? बाबासाहेबांनी 40 वर्ष काय काम केलं ते साहित्य वाचण्याचं कार्यसुद्धा आपल्या तरुणांकडून होत नाही आहे. मग जर कोणी ते सांगत असेल तर ते जाऊन ऐकण्याची सुद्धा मनस्थिती त्यांची नाही आहे. त्यामुळे आमच्या तरुणांनी आजच्या घडीला खरा इतिहास अभ्यासण्याचं काम केलं पाहिजे. तो खरा इतिहास अभ्यासून मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे हे आयडेंटिफाय करण्याचं काम केलं पाहिजे आणि आपल्या समाजाला एकत्रित करण्यासाठी ती आयडिओलॉजी एकत्रित करण्यासाठी आयडिओलॉजी कोणती आहे ती आयडिओलॉजी समजून घेऊन ती समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं पाहिजे. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेळ. मी मगाशीच म्हटलं की बाबासाहेबांनी 40 वर्ष लावली आपल्या आयुष्यातली शिक्षणानंतर, पण 40 वर्षापैकी 40 दिवस तरी कोण युवा आहे का तयार 40 दिवस लावायला, 40 तास लावायला तयार आहे का? कारण वेळ लावल्याशिवाय तुम्ही या समाजामध्ये परिवर्तन आणू शकत नाही. तुम्ही सगळं करू शकता, पैसा द्याल, सगळं द्याल, पण जर वेळच लावायला तयार नसाल तर या समाजामध्ये अल्टिमेट चेंज काही होणार नाही आहे. त्याच्यामुळे तरुणांकडून एकच माझी विनंती असेल, आशा अपेक्षा असेल की आपल्या समाजाचा उद्धार हा आपल्यालाच करायचा आहे. बाहेरून ब्रिटिश येऊन, जर्मन लोक येऊन इथे उद्धार करणार नाही आहेत, फ्रेंच लोक येऊन इथे उद्धार करणार नाही आहेत. त्यामुळे आपल्याच तरुणांनी आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, पुढे आलं पाहिजे. हेच माझं सांगणं आहे. धन्यवाद. आज आपण विद्रोही प्रकाशन यांच्या स्टॉलवर आलेलो आहे आणि सिद्धार्थ सपकाळे आपल्यासोबत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं इथे? जय भीम. गेल्या 10 वर्षापासून मी चळवळीसोबत जोडलेला गेलो आहे आणि 10 वर्षापासून आम्ही विद्रोही प्रकाशनाच्या स्टॉल हा चैत्यभूमीला लावत असतो आणि इथून दर 6 डिसेंबरला एक वेगळी चेतना आणि वेगळी ऊर्जा घेऊन वर्षभर चळवळीमध्ये काम करण्यासाठी आम्हाला ऊर्जा भेटते. म्हणून आणि हा ज्ञानाचा जागर आहे, विचारांचा जागर आहे, तर तो असाच अथांग चालत राहावा असं आम्हाला वाटत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वतंत्रता आणि बंधुता हे मूल्य सांगितलेले आहे, तर त्याबद्दल तुमचे विचार काय आहे? बाबासाहेबांनी जात्यंताचा एक दृष्टिकोन दिला होता की भारतामध्ये सगळ्यात मोठं शोषण जे होतं ते जातीमुळे होतं. तर नक्कीच मी ज्या वर्गातून येतो, ज्या जातीतून येतो, तर माझ्यासाठी समता, समानता आणि बंधुता हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच हा लढा हा पुस्तकांच्या माध्यमातून किंवा चळवळीच्या माध्यमातून आम्ही लढत असतो. तुम्ही यंग जनरेशनना काय प्रेरणा देऊ शकता ह्या महापरिनिर्वाणच्या माध्यमातून? हेच सांगू शकतो की आताच्या काळामध्ये
ज्या पद्धतीने दमन वाढलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने सत्ताधीश वर्ग त्यांचं हित राबवून घेत आहे किंवा नोकऱ्या खतम करत असेल किंवा शिक्षण खतम करत असेल, नवीन नवीन पॉलिसी आणत असेल, तर यंग जनरेशनसाठी हेच म्हणणं आहे की त्यांनी जागृत व्हावं, जितक्यात जास्त असेल किंवा वाचन करावं, वाचन करून फक्त ते आपल्या करिअरमध्ये न बुडावं, तर ते समाजालाही सोबत घेऊन एक पुढची दिशा द्यावी. कारण तरुणांमध्ये ती ताकद असते की समाजाला पुढे घेऊन जाण्याची. तर माझ्या तरुणांना हाच संदेश राहील की इथून ऊर्जा घेऊन जाणं आणि वर्षभर ती ऊर्जा आपल्या कार्यातून आणि चळवळीतून पुढे घेत जाऊ. आज आपण रूट्स रिव्होल्युशन ह्या स्टॉलवर आलेलो आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोक पुस्तकांचा स्टॉल लावतात. तर आपल्याला टी शर्टसुद्धा इथे दिसत आहेत. तर टी शर्टचं स्टॉल लावून तुम्हाला कसं वाटतं? टी शर्टचा स्टॉल लावून कसं वाटतं म्हणण्यापेक्षा फार ऊर्जा देणारं वातावरण हे असतं. आता जसं तुम्ही बघितलं की खूप सारे मित्रमैत्रिणी येतात, भेटतात, चळवळीची लोकं भेटतात आणि ती एकमेकांची जी ऊर्जा आहे ती आदान प्रदान करतात आणि रूट्सच्या माध्यमातून एक विचार ते घेऊन पण जातात. तर खूपच एक्सायटेड असतो, ऊर्जा भरणारं असतं आणि नक्कीच खूप छान वाटतं. भारावून सोडणारं सगळं असतं आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन आपण इथून जातो. टी शर्टच्या माध्यमातून युवांना तुम्हाला काय बोलू वाटतं? युवांना हेच बोलू वाटतं की ज्याप्रमाणे प्रत्येक जनरेशनचा एक ट्रेंड असतो वेगवेगळा, तर आत्ता जो ट्रेंड आहे तो डिजिटल फॉर्म आहे. तर त्या डिजिटल फॉर्मला आपण टी शर्टच्या माध्यमातून आणलेला आहे, ज्यामधून डिजिटल फॉर्म पण यूज करतोय आपण. आणि आत्ताची जी दडपशाही आहे की लोकशाही धोक्यात आलेली आहे, बोलता येत नाही, लिहिता येत नाही, त्या काळामध्ये तुम्ही एकही शब्द न बोलता आपला जो काही प्रोटेस्ट आहे, आपलं जे म्हणणं आहे ते टी शर्टच्या द्वारे नोंदवू शकताय. तर मी यूथला फक्त हेच सांगेल की आपले जे काही माध्यमं असतात ती नेहमी बदलत असतात आणि त्या बदललेल्या माध्यमातून आपण चळवळीतून पुढं गेलं पाहिजे. बाबासाहेब तुमच्यासाठी कोण आहे? बाबासाहेब माझ्यासाठी कोण आहे म्हणजे सर्वस्व आहेत. ते माझ्यासाठी आई आहे, वडील आहे आणि होप की प्रियकर म्हणून पण आपण विचार केला असता की ते आपले प्रियकर असते, ती मैत्रीण असती, सगळ्याच गोष्टी बाबासाहेब आपलं सर्वस्व आहे. आज आपल्यासोबत प्रेम भिराडे सर आहे, जे आपल्याला इंस्टाग्रामवर मागचं प्रकरण खूप गाजलेलं होतं. मॉडर्न कॉलेजमध्ये काय झालेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहीतच आहे. तर आपण प्रेम सरांना विचारू की त्या प्रकरणाबद्दल काय झालं होतं, काय? बिलकुल. सर्वप्रथम आय वुड लाईक टू थँक्स टू यू 3 वेज मीडियाला मी थँकफुल करतो की आज मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. आज मी मुंबईत आलेलो आहे. बाबासाहेबांचा 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब गेले त्यावेळेस सूर्य मावळला, पण बाबासाहेब हजारो लाखो करोडोंच्या घरात प्रकाश करून गेले. त्याबद्दल सर्वांना बाबासाहेबांना नमन करतो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे आता मला मगाशी कॉलेजचं नाव तुम्ही घेतलं, त्यांनी काय केलं, जाणून बुजून केलं का कशामुळे केलं हे सगळ्यांना माहिती आहे. हा क्लिअर कट जातीवाद आहे आणि त्याचा मी शिकार झालो. बट बाबासाहेब बोललेत, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो आणि तो मला कधी व्हायचं नव्हतं. म्हणून मी आज मुंबई येथे त्या प्रत्येक व्यक्तीला, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला मी आज थँकफुल करायला आलेलो आहे की ज्याने मला सपोर्ट केला, माझ्यासाठी उभा राहिला. मी लंडनमध्ये होतो पण स्टील इथं लोकांनी मला सपोर्ट केला आहे. मी प्रत्येकाला जयभीम करायला आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. तर इथे येऊन तुम्हाला कसं वाटतं, काय प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावीशी वाटतं? अगदी बरोबर. बाबासाहेबांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि मला इथे येऊन काय ऊर्जा भेटते. मी ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे जितकेही अभिवादन स्थळं असतात, बाबासाहेबांचे जे ऊर्जा स्थळं असतात, मला प्रत्येक ठिकाणी मला भेट द्यायला आवडते. मी आपल्या लोकांना मला भेटायला आवडतं. आपला हा माणूस जो आहे हा दुसरा कोणी व्यक्ती नाही आहे. हा प्रत्येकजण बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा, गौतम बुद्धाने दाखवलेल्या शांतीच्या मार्गावर चालणारा माणूस आहे. मला कायम ऊर्जा भेटते आणि मी शिकून आलो लंडनवरून, म्हणून माझं काम आहे की प्रत्येकाला अपलिफ्ट करणं, समाजाचं उद्दीकरण करणं. आत्ताचे जे यंग जनरेशन आहे, तर त्या यंग जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्यावं असं तुम्हाला वाटतं? बघा, जी यंग जनरेशन आहे, मला प्रत्येक यंग जनरेशनच्या प्रत्येक स्टुडंटला मला एकच मेसेज द्यायला असं वाटतं की शिक्षण 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 शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही नाही नाही. बाबासाहेब म्हटलेत, शिक्षण हे तुमचं शस्त्र आहे, तुम्ही ते मरस्तोवर वापरू शकतात. म्हणून माझा प्रत्येक यंग
स्टुडंट्सला प्रत्येकाला हेच माझ्याकडून सजेशन राहील, एक मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून, की आज मी शिकून आलो आहे, माझं काम आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रोव्हाइड करणं, तुम्हाला रिसोर्सेस देणं, आणि मी प्रत्येकाला देत राहील. मला कॉन्टॅक्ट करा, मी प्रत्येकाला मदत करत राहील. स्कॉलरशिप, फेलोशिप, ऑन्टरप्रिनरशिप प्रोग्राम्सबद्दल मी माहिती देत राहील. आणि प्रत्येकाला एवढंच ॲट लास्ट एवढंच म्हणणं राहील की बाबा रे शिका. तुम्ही जसे आता लंडनला गेलात, खूप सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा असते तर की लंडनला जाऊन त्यांनी एज्युकेशन करावं म्हणून, तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगू शकता की कशा प्रकारे ते लंडनला जाऊ शकतात किंवा फॉरेनमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतात? बरोबर, मी आधीच बोललो 1 मिनटाआधी की मी बसलो आहे, मी शिकलो, माझं काम आहे माझ्या समाजाला अपलिफ्ट करणं, माझ्या समाजाचं उद्दीकरण करणं. म्हणून ज्या कोणाला विदेशात शिकायचं असेल, ज्याला कोणाला धंदा टाकायचा असेल, ज्याला कोणाला जॉबसाठी माहिती हवी असेल, तर आपल्याला एकमेकाला रिसोर्सेस बनवायचे आहेत. म्हणून मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या मागे अजून भरपूर लोक आहेत, वेगवेगळ्या फाउंडेशन्स आहेत, त्यांचा आउटपुट पण चांगला आहे. आपण एकमेकाला मदत करू, त्याशिवाय आपलं उद्दीकरण नाही. धन्यवाद. लोकशाही युवा संघटनेच्या स्टॉलवर आपण आलेलो आहे, तर इथे खूप सगळे विद्यार्थी आपल्यासोबत दिसत आहे आपल्याला, तर आपण त्यांचे गाणे वगैरे ऐकूया. जय भीम. बाबासाहेबांना आम्ही गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी अभिवादन करणार आहोत, वंदन करणार आहोत. आमचे सगळे सहकारी आहेत, वेगवेगळ्या संघटनेचे आहोत आम्ही. आता आम्ही लोकशाही युवा संघटनेच्या स्टॉलवर आहोत. तर गाणं. भीम कुठेच गेला नाही, भीमा आपल्यात आहे बाई, सारा समाज पोरका झाला, त्याचं रडण थांबत नाही, त्याचं रडण थांबत नाही, त्याचं रडण थांबत नाही. भीम कुठेच गेला नाही, भीमा आपल्यात आहे बाई, भीम कुठेच गेला नाही, भीमा आपल्यात आहे बाई. दिल्ली भीमान शिकवण, लढा संघटित होऊन, दिल्ली भीमान शिकवण, लढा संघटित होऊन, जातीपातीला तोडून टाका मनूला त्या गाडून, जातीपातीला तोडून टाका मनूला त्या गाडून, जातीपातीला तोडून टाका मनूला त्या गाडून, टाका मनूला त्या गाडून, टाका मनूला त्या गाडून. हात हातात घेऊन बाई, हात हातात घेऊन बाई, भीमा आपल्यात आहे बाई, हात हातात घेऊन बाई, भीमा आपल्यात आहे बाई, हात हातात घेऊन बाई, भीमा आपल्यात आहे बाई. भीम कुठेच गेला नाही, भीमा आपल्यात आहे बाई, भीमा कुठेच गेला नाही, भीमा आपल्यात आहे बाई. त्या चौदार तळ्याचं त्यानं तोडलं कुंपण, त्या चौदार तळ्याचं त्यानं तोडलं कुंपण, त्या चौदार तळ्याचं त्यानं तोडलं कुंपण. तरी पाण्याच्या माठाला आहे जातीचं बंधन, तरी पाण्याच्या माठाला आहे जातीचं बंधन, तरी पाण्याच्या माठाला आहे जातीचं बंधन, आहे जातीचं बंधन, आहे जातीचं बंधन. त्या चौदार तळ्यात बाई, त्या चौदार तळ्यात बाई, भीमा आपल्यात आहे बाई, त्या चौदार तळ्यात बाई, भीमा आपल्यात आहे बाई, त्या चौदार तळ्यात बाई, भीमा आपल्यात आहे बाई. जय भीम. जय भीम. साहेब साहेब क्या आते अच्छा अच्छा ऐसा जाओ समझ नहीं गया
जरा एक मिनट, हाँ, सही। फोटो निकालेंगे, ग्रुप फोटो निकालेंगे। जरा थांबा तिथे काय थांबवा। मॅडम अरे इकडे बघा, या पुढे साहेब. हा जरा थांबवा तिथे. सामने आ जाओ ना, सामने आ जाओ. इनको जाने दो, कोने फोटो चलो. हाँ जाने दो फोटो का. चलो 5 जण इकडे. यस असेच बरोबर आहे. हा इकडे भाई. चलो अभी 5 जण का छोड़ो. आज आपल्यासोबत कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश रेड्डी आहे. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जनसागर इथे आलेला आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नव्हे तर सगळ्या देशात न सगळ्या मध्य प्रदेशपासून बाकीच्या ठिकाणातनं लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेली आहेत. आणि दरवर्षी याच्यामध्ये वाढ होत आहे. याच्यामध्ये हे सिद्ध होतं की बाबासाहेबांनी भारतीयत्व आणि भारताला जी घटना दिली त्याच्यामधनं जी भूमिका त्यांनी मांडली ती किती अचूक होती आणि आपल्या देशाला पुढे नेऊन देण्यासाठी त्याचा कसा योग्य तो उपयोग होऊ शकतो आणि झाला आहे याच्यातनं दिसून येतं. बाबासाहेबांनी या ठिकाणी लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता आणि गणतंत्र याची घोषणा त्या ठिकाणी केली. आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं आणि धर्म आणि आपले विचाराचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलं. त्याचप्रमाणे त्यांनी काही मार्गदर्शक तत्व ही सांगितली. म्हणजे राज्य सरकारने आणि सरकारने नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यासाठी सोय हे उपलब्ध करावी. आरोग्याची व्यवस्था ही सरकारने दिली पाहिजे. रोजगार हा सरकारने उपलब्ध केला पाहिजे. शिक्षण हे मोफत आणि सरकारने उपलब्ध केलं पाहिजे. ती जबाबदारी सरकारची आहे. निवारा हा उपलब्ध करून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. मला असं वाटतं बाबासाहेबांची जी काही तत्व आहेत मग ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची असो, धर्माचं स्वातंत्र्य असो आणि धर्म आणि राज्य याच्यामध्ये फारकत असणारी असो किंवा जे मार्गदर्शक तत्व जी आहेत त्याचं आज खच्चीकरण होत आहे. हे जे सरकार आहे त्याच्यातर्फे ते खच्चीकरण केलं जात आहे. आपले जी संसद आहे त्याच्यानंतर न्याय व्यवस्था या ठिकाणी आहे, प्रशासन यंत्रणा आहे आणि माध्यम जे आहेत त्याच्यावर कब्जा घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मनुवादी दृष्टिकोनातनं या देशाची घटना बदलण्याचं काम चालू आहे. धर्मामध्ये जातीमध्ये झगडे घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. बाबासाहेबांनी समता सांगितली, त्यांनी जाती अंत सांगितला, वर्गहीन आणि वर्णहीन समाज व्यवस्था सांगितली. त्या समाज व्यवस्थेकडे आपल्याला गेलं पाहिजे आणि तसे गेलो तरच हा देश एकसंघ राहू शकेल. आणि नागरिक जो आहे भारताचे, आपली भारतीय जनता ज्यांच्यासाठी ही घटना लिहिली गेलेली आहे त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल आणि आपला देश बलाढ्य होईल, समतानिष्ठित होईल, मूल्याधारित होईल. याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेला मार्गाने आपण गेलं पाहिजे. हाच या दिवसाचा संदेश आहे असं मी समजतो. बाबासाहेबांना मी या ठिकाणी जय भीम आणि लाल सलाम देऊन मानवंदना देतो आणि क्रांतिकारी या ठिकाणी अभिवादन करतो. बाबासाहेबांनी आपल्याला समता, स्वतंत्रता आणि बंधुता हे मार्ग सांगितलेले आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेबांनी तेच मगाशी मी बोलताना म्हटलं
की त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे सांगितलेलं आहे. आपला हा समाज पूर्वीपासनं ग्रामीण आणि जे याच्यामध्ये 12 बलुतेदार पद्धती होती, सरंजामशाही होती, शूद्र अतिशूद्र होते आणि त्यांच्यात समता नव्हती. आणि ब्राह्मण्यवादी जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये एक वरिष्ठ जाती या ठिकाणी दमन करत होत्या. त्यामुळे समता ही नव्हती. आणि समता प्रस्थापित होईल जेव्हा म्हणजे बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट सांगितलं, म्हणजे जाती तोडल्या पाहिजेत हे सांगितलं. आणि जाती तोडल्या तरच समता या ठिकाणी प्रस्थापित होईल हे त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत आहे. विचाराचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. कुठला एक विचार त्याच्या कुठल्या दुसऱ्या विचारावर त्या ठिकाणी दमन करता कामा नये. आणि बंधुत्व सांगितलं, ज्याला आपण सॉलिडॅरिटी म्हणतो. ही सॉलिडॅरिटी म्हणजे ही वैश्विक आहे, एका देशाशी मर्यादित नाही. बाबासाहेबांची तत्व हे देशांमधले हे मूळ धरून आहेतच, पण त्याप्रमाणे वैश्विक आहेत. आणि त्यामुळे हे जे काही हे वैश्विक त्याच्यामध्ये कामगार, दबले झालेले लोक, शोषित लोक, वंचित लोक यांची सगळे यांचं बंधुत्व आलं पाहिजे आणि त्यांचं शासन झालं पाहिजे. शासनकर्ते जमात आहे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे हेच मार्गदर्शक तत्व घटनेत दिलेली. आणि बाबासाहेब आयुष्यभर बाबासाहेब याच्यासाठी झगडले. ती तत्व आपल्याला या ठिकाणी आपल्या आचरणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये ही अंमलात आणली पाहिजे असं मी समजतो. सोबत महिला फेडरेशनच्या अध्यक्ष आहे, तर तुम्हाला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय वाटतं? हा, मी भारतीय महिला फेडरेशन मुंबई कमिटीची सेक्रेटरी आहे. NFIW म्हणजे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन अशी जी संघटना आहे, त्या संघटनेच्या अनुषंगाने मी स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी काय केलं, अर्थात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे का, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. मात्र आपण बघतोय नुसतं शिक्षण थोडंफार आपल्याला मिळत आहे, पण संघटना करणे किंवा बाबासाहेबांनी जे काही सांगितले आहे की समता, जाती संस्था नष्ट करा, तर त्या बाबतीत आपल्या विचारामध्ये काही आपल्याला बदल झालेला दिसून येत नाही. आपण बघतो कितीतरी स्त्रिया शिकलेल्या आहेत, पण त्या अगदी धर्म करत धर्माच्या नावाने पूजा करा, कुंभमेळ्याला जा, अमकं करा, ढमकं करा, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला प्रगती आवश्यक आहे तर ती या ठिकाणी केल्या जात नाही. बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानामध्ये त्यांनी स्त्रियांना बाळणपणाची रजा मागितलेली आहे. स्त्रियांना रोजगार आवश्यक आहे. सर्व स्त्री आणि पुरुष या सर्वांना रोजगाराचा हक्क हा अतिशय आपल्याला अधिकार त्यांनी आपल्याला दिला आहे. आणि तो आपल्याला मिळवण्यासाठी संघटना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या गोष्टीकडे आपण लक्ष न देता नुसता देवदेव वगैरे करत बसतोय. आता माझ्या दृष्टीने असं वाटतंय की या ठिकाणी आपण एवढ्या संख्येने दलित तर पुष्कळ प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत, पण दलितांनी संघटित होऊन आपल्या विचाराचा पगडा जे संविधानामध्ये सांगितलेले आहे त्या संविधानाप्रमाणे वागण्याची आपल्याला ताकद त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. पण तशा प्रकारचं जे काही आपल्याला करणं आवश्यक आहे तर तशा पद्धतीचं वागणं दिसत नाहीये. तेव्हा स्त्रियांच्या दृष्टीने मी बाबासाहेबांना या ठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी सादर नम्र अभिवादन करते आणि लाल सलाम करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या हक्कांसाठी खूप काही केलं आहे, जसं हिंदू कोड बिल लिहिलेलं आहे. तर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 50 वर्ष होत आहेत, तर त्या निमित्ताने सर्व स्त्रिया संघटना 18 ते 20 संघटना अशा एकत्र येऊन आम्ही यावर्षी मनुस्मृती नको संविधान हवे हा विषय घेऊन आम्ही सगळीकडे सभा घेतलेल्या आहेत. आणि मनुस्मृती का नको, कारण आताचा जे वातावरण आपण बघतोय ते मनुस्मृतीकडे जाण्याच्या दृष्टीने वळलेलं आहे. तर त्याच्या विरोधात म्हणून आम्ही संविधान हवे अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी करतोय.
संविधान हवे म्हणजे काय? आम्हाला आमचे अधिकार पाहिजेत, आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे, बोलण्याचा अधिकार. आधी आपण साधं जे काही बोलतोय ते शासनाच्या विरोधात धोरणामध्ये जर थोडंसं बोललं तरी मग जनसुरक्षा कायदा या ठिकाणी अस्तित्वात आणला जातोय. त्यामध्ये मग आपल्या जास्तीत जास्त स्त्रियांची भरड जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे असं मला या ठिकाणी सांगायचंय. इंदू मिल प्रकरण आपल्याला माहीतच आहे, तर इंदू मिल प्रकरणाबद्दल आपल्यासोबत सर आहे आपल्या, तर आपण त्यांना विचारू इंदू मिल बद्दल तुम्ही थोडक्यात सांगा माहिती. जय भीम. मी चंद्रकांत भंडारे, राहायला दादरमध्येच आहे आणि पोस्टातून सुपरिटेंडंट म्हणून रिटायर झालेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन दिल्लीत झालेलं होतं आणि अंत्यसंस्कार हे मुंबईमध्ये दादर चौपाटीवर करण्यात आलेले होते. बाबासाहेबांचं राजघाट, इतर नेते जे 17 नेते आहेत आणि त्यांचा जो राजघाट दिल्लीमध्ये बांधलेला आहे तसा राजघाट मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये बांधलेला नव्हता. ह्या पोटतिडकीने मी 5/9/2003ला इंदू मिलची मागणी केली आणि केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती केली की बाबासाहेबांचा राजघाट दिल्लीतही नाही आहे आणि मुंबईमध्ये पण 6650 चौरस मीटरमधली चैत्यभूमी आहे, तिचा विस्तार झालेला नाही आहे. तर ही जमीन बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला राखीव ठेवावी आणि शासनाच्या खर्चाने इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक निर्माण करावे आणि ते स्मारक पुढील देखभालीसाठी, संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी शासनाच्या ताब्यात ठेवावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय वाटतं तुम्हाला? माझा 73 वय चालू आहे. माझा जन्म देखील दादरमध्येच झालेला आहे. 56ला बाबासाहेब गेलेले आहे. तिथपासून आजपर्यंत म्हणजे 1990पर्यंत जो महापरिनिर्वाण दिनाला जी लोक येत होती त्या आमच्या आया भगिनींना कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुखसुविधा शासनाकडून मिळत नव्हत्या. आमच्या माता भगिनींना तात्पुरत्या निर्माण केलेल्या चटेबांबूच्या क्षेत्रामध्ये चटेबांबूच्या बाथरूम, शौचालयात जाऊन प्रातःकाल विधी आंघोळी करावी लागत होते, उघड्यावर झोपावं लागत होते थंडी वाऱ्यामध्ये. परंतु आजचं जे परिस्थिती आहे चैत्यभूमीच्या आसपास शिवाजी पार्क इकडे जी शासनाने खरी सुविधा केलेली आहे ते शासनाचं खरं कौतुक करायला पाहिजे.